हाय स्टुडंट्स, आज आपण इंट्रोडक्शन टू लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स याबद्दल पाहणार आहोत. तर बघा, लिनियर प्रोग्रामिंग इज अ मॅथमॅटिकल टेक्निक यूज टू फाइंड द बेस्ट पॉसिबल सोल्युशन अंडर गिवन कन्स्ट्रेंट. बघा, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लिनियर प्रोग्रामिंग ही एक अशी कन्सेप्ट आहे जे की तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कंडिशन दिली जाईल आणि त्याच्यामधून तुम्हाला सांगितलं असेल बेस्ट पॉसिबल सोल्युशन काढा. तर मग अशा टाईपचे लिनियर प्रोग्रामिंग असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये बी तुम्हाला काय दिलेलं असेल तर एक कन्स्ट्रेंट दिलेला असेल. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला रेस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन्स दिलेले जाते तर, आणि याच्या अंडर राहून तुम्हाला काय करायचं आहे, बेस्ट पॉसिबल सोल्युशन काढायचं. यालाच आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम असं म्हणतो. तर म्हणजे काय, फाइंड द बेस्ट व्हॅल्यू प्रॉफिट कॉस्ट अंडर गिवन कंडिशन. म्हणजे प्रॉफिट, जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल आणि कमीत कमी खर्च कसा लागेल या दोन्हीचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे, कंडिशनच्या अंडर राहून एक बेस्ट व्हॅल्यू काढायची. यालाच आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. तर मग आता लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय, हे 4 कॉम्पोनंट्सचा यूज करावा लागतो. पहिलं कॉम्पोनंट आहे डिसिजन व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबल हुज व्हॅल्यू वी नीड, म्हणजे जे व्हेरिएबल घेणार आहोत त्याचे काय जे व्हॅल्यूज असेल त्याला एक्स आणि वाय मानायचं, किंवा व्हेरिएबल हे दुसऱ्या नावाने पण तुम्ही घेऊ शकतात. मी ते एक्स अँड वाय घेतले. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स. म्हणजे काय, फंक्शन्स टू मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. म्हणजे जो प्रॉफिट होणार आहे आणि तुमची जी कॉस्ट आहे याच्यावर तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स ठरलं जाईल. नेक्स्ट तुमचे असेल कन्स्टेंट. कन्स्टेंट म्हणजे काय, तर लिमिटेशन्स अँड रेस्ट्रिक्शन. म्हणजे काय, ह्या कन्स्टेंटच्या अंडर राहून आपल्याला बेस्ट पॉसिबल सोल्युशन काढायचं असते. मग हे तुमचं लिमिटेशन्स रेस्ट्रिक्शन म्हणजे तुमचं असं कन्स्टंट. आणि फोर्थ कॉम्पोनंट असतं आपलं नॉन निगेटिव्हिटी कंडिशन. म्हणजे व्हेरिएबल कॅनॉट बी झिरो. म्हणजे आपला जो व्हेरिएबल घ्यायचा असेल ते निगेटिव्ह नसलं पाहिजे, का पॉझिटिव्हच असलं पाहिजे, झिरोपेक्षा जास्त असलं पाहिजे. हे आपलं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमचं इंट्रोडक्शन होतं. आता एक्झाममध्ये कशाप्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम दिला जातो तर पहा. तर एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारे काय दिलं जाईल, एक प्रॉब्लेम दिला जाईल आणि ह्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, सोल्युशन काढायचं आहे. काय प्रॉब्लेम घेतला आहे, सॉल्व द फॉलोविंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम ग्राफिकली. मग ह्याचं काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा सोल्युशन काढायचं आहे. नंतर ग्राफिकली पण काढायचं आहे आपल्याला, त्याचा ग्राफ काढून ह्याचं व्यवस्थितपणे सोल्युशन आपल्याला काढायचं असते. तर मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर मग बघा, एक मॅक्झिमाइज घेतलं आहे. मॅक्झिमाइज म्हणजे काय घेतलं आहे, झेड इज इक्वल टू 250x + 75y घेतला आहे. आणि त्याचं कन्स्टंट म्हणजे सब्जेक्ट टू घेतलेलं आहे आपल्याला. तर मग 2 टाईपचे आपल्याला काय घेतले आहेत इथं, कन्स्टंट घेतले आहेत. मग हे 2 कन्स्टंट कशाप्रकारे ठरले जातात, किंवा मग हे मॅक्झिमाइज हे कशाप्रकारे ठरलं. मग हा जो लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल आहे हा कसा तयार झाला याची एक स्टोरी तुम्हाला मी सांगते. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगते. तर पहा, एक एक्झाम्पल घेतलं आहे मी, बिझनेसमधलंच एक एक्झाम्पल घेतलं आहे. एक फर्निचर डीलर आहे. त्याचं नाव काय आहे, गोपू नावाचा एक फर्निचर डीलर आहे. तो गोपू हा 2 टाईपचे सामान सेल करतो. एक चेअर सेल करतो, दुसरा टेबल. तर मग बिझनेस म्हटलं की काय असते, इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता बिझनेस स्टार्ट करायचा आहे गोपूला, तर मग त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. तर मग गोपूकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे किती रुपये येतं, तर इथं आहे तर 50,000 रुपये. आणि दुसरे त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. मग आता एक इन्व्हेस्टमेंट एक कंडिशन झाली, आणि दुसरी एक कंडिशन काय आहे, त्याच्यात जे खरेदी केलेलं सामान आहे ते ठेवायला त्याच्याकडं जो स्पेस आहे तो स्पेस किती, त्याला 60 पीसेसच तो काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. एकतर टेबल घ्यायचे, दुसरे नाहीतर चेअर घ्यायचे, किंवा टेबल चेअर मिळून असे 60 पीसेसच काय करू शकतो, तो स्टोअर करू शकतो. तर बघा, आता जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये हे झाली तुमचे त्याच्यात कन्स्ट्रेंट. म्हणजे काय, त्याचं लिमिटेशन्स किंवा रेस्ट्रिक्शन तुम्ही इथं म्हणू शकता. तर बघा, आता बिझनेस करायचं म्हटलं पहिल्यांदा खरेदी करावं लागेल. तर मग गोपूने एक टेबल खरेदी केला तर त्याला कॉस्ट प्राईस पडते 2500 रुपये. ही झाली त्याची खरेदी, ठीक आहे. तर गोपूने एक चेअर खरेदी केली तर कॉस्ट प्राईस पडते त्याला 500 रुपये. आता ही झाली त्याची खरेदी. मग गोपूने एक टेबल विकला तर कॉस्ट प्राईस त्याला किती पडते, 250 रुपये. ही झाली त्याची विक्री. एक चेअर विकली तर त्याला प्रॉफिट प्राईस किती पडते, 75 रुपये. आता बघा, ही खरेदी आणि विक्री. आता बिझनेस म्हणलं की खरेदी विक्री तर चालूच राहणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर
कन्स्ट्रेंट ठरवायचे आहेत आणि मॅक्झिमाइज वगैरे हे आपण कशा प्रकारे काढलं जातं हे आपलं शोध घेऊ. आता पाहूया त्याच्यामध्ये. तर मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी काय घेतलं आहे, डिसिजन व्हेरिएबल. कॉम्पोनंटनुसारच एक मॉडेल तयार होतो लिनियर प्रोग्रामिंगचा. मग पहिलं कॉम्पोनंट कोणता आहे, डिसिजन व्हेरिएबल. डिसिजन व्हेरिएबलमध्ये काय, नंबर ऑफ टेबल एक्स म्हटलं आणि नंबर ऑफ चेअर वाय म्हटलं. तर मग मी हे मांडलं ह्याच्यामध्ये. तर मग दुसरा फंक्शन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कशा प्रकारे तयार होतो, तर त्याचं मॅक्झिमाइज असेल किंवा मिनिमाइज म्हणजे त्याचा होणारा प्रॉफिट. बघा, तर प्रॉफिट काय झालेलं त्याचा, टेबलवर 250 प्रॉफिट झालेले आणि चेअरवर 75 प्रॉफिट होणार आहे. तर मग विथ व्हेरिएबल मी काय घेतलं इथं, मॅक्सिमाइज इथं मांडून घेतलं. हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स. आणि तिसरं कॉम्पोनंट आहे तुमचं कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, त्याचं लिमिटेशन्स आणि रेस्ट्रिक्शन म्हटलं होतं तुम्हाला. तर म्हणजे लिमिटेशन्स म्हणजे अँड रेस्ट्रिक्शन म्हणजे काय, त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आणि लागणारा स्पेस विथ मग त्याच्या खरेदी केलेली, त्यांनी काय काय खरेदी केलं आहे, 250 म्हणजे 2500 रुपयाची खरेदी केली आणि 500 रुपयाची चेअर खरेदी केली, टेबल आणि चेअर. तर मग ह्याप्रमाणे मी काय घेतलं, व्हेरिएबलमध्ये मांडून घेतलं. मग दोन कन्स्ट्रेंट आले, इन्व्हेस्टमेंट कन्स्ट्रेंट आणि तुमची स्टोरेज कन्स्ट्रेंट. आणि एक तुमची जे असतो नॉन निगेटिव्ह म्हणजे काय, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू ऑलवेज 0 असणार आहे. मग बघा, असं एक लिनियर मॉडेल तयार होण्याआधी हे काय आहे, एक तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितलं आहे. अशा प्रकारे काय होते, आपली एक लिनियर मॉडेल तयार होतं. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एक सोल्युशन काढायचं आहे आता ह्याच्यामधून. तर मग गोपू किती चेअर आणि किती टेबल खरेदी करू शकतो याच्यामध्ये, तर म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग हे आपल्याला आता लिनियर प्रोग्रामिंगनुसार सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. म्हणजे गोपू किती टेबल खरेदी करेल किंवा किती चेअर खरेदी करेल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.